आम्ही आज आंदोलन केले बेदाणा द्राक्ष उत्पादकांनी. ते आंदोलन करण्यामागचं कारण की जो अफगाणिस्तानवरनं बेदाणा येतो त्याला आयात करणं आहे. तो आयात कर लागला पाहिजे आणि अफगाणिस्तानच्या नावाखाली इतर देशाचा बेदाणा येतो आणि तो बेदाणा इथं आमच्या भारतीय बेदाण्याचं मार्केट पाडतो. निकृष्ट दर्जाचा बेदाणा आणून त्याला कलर मारून इथं विकला जातो इंडियन बॉक्समध्ये भरून आणि भारतीय बेदाण्याचं आणि त्या पदार्थाचं नाव बदनाम केलं जातं. ह्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आमचं पुढची मागणी अशी आहे की ज्या अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर 100%च लागला पाहिजे. ही दुसऱ्यांदा आम्ही मोर्चा काढून मागणी केली आहे. आमची तिसरी मागणी अशी आहे की जी चीनची द्राक्ष गेल्या महिन्यापर्यंत सगळ्या मेट्रो सिटीत आली ते आलीच, पण जिथं द्राक्षाचा आगर आहे तासगाव सांगलीसारख्या ठिकाणी सुद्धा आली. ह्या चीनच्या द्राक्षाला मोठ्या प्रमाणात हा भविष्यकाळात मोठा धोका आहे चीनचा. कारण चीनमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती वाढली आणि ती भारताच्या बाजारात जर ती द्राक्ष आज आलेत कदाचित पुढल्या वर्षभर येऊ शकतात आणि त्याच्यामुळं भारतीय द्राक्ष शेती संपुष्टात येईल. त्यामुळं चीनच्या द्राक्षाचा आयात कर 30% आहे तो 100% करावा. तिसरी मागणी अशी आहे की अजून आम्हाला इथं नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचं जे अनुदान 35% मिळते ते 75% करावं. अर्धा एकरच्या शेतकऱ्यापासून ते अनुदान मिळावं. 10 एकरच्या शेतकऱ्याला दिलं जातं. आम्ही द्राक्ष बागा नवीन व्हरायटी आणल्या तर उभा कशा करायच्या ह्यासाठी सरकारनं हे अनुदान द्यावं. पांडुरंग फुंडकर फळबागा योजनेत आमच्या द्राक्ष पिकाचा समावेश व्हावा. रोजगार हमी योजनेत आमच्या द्राक्ष पिकाचा समावेश व्हावा. ही जर केलं तर द्राक्ष शेती आम्हाला अजून वाढवायला आणि परकीय चलन मिळवून द्यायला सुद्धा आम्ही चांगलं काम करू. कारण जगाचा 5 लाख टनाचा बेदाण्याचा विंडो मोकळा आहे. तो आम्ही 5 लाख टन बेदाणा निर्यात करून 25,000 कोटीचं निर्यात चलन आम्ही ह्या देशाला मिळवून देऊ शकतो. फक्त आम्ही तुम्हाला आज एवढी मदत मागतोय. आज आंदोलन केलं आहे आम्ही. गेल्या 6 ऑगस्टला आंदोलन केलं तर आज पण आंदोलन केलं आहे आणि आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही उद्या पण आंदोलन करू. आम्ही थांबणार नाही. कारण आमची द्राक्ष शेती आणि आमचा शेतकरी उद्ध्वस्त याच्या मार्गाला आला आहे, कर्जबाजारी झाला आहे आणि ह्याला जर कुठं जर थांबवायचं असेल तर आम्हाला ह्या मागण्या मान्य करेपर्यंत आम्ही आंदोलन करणार. वेळ पडली तर बायका पोर घेऊन रस्त्यावर उतरू. कारण आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील, जी डी बापू, नागनाथ अण्णांच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही माणसं आहे. आम्हाला आंदोलन नवीन नाही. आम्ही रस्त्यावर उतरून आम्हाला न्याय मागितल्याशिवाय मागे सरणार नाही.